नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं सोनालीज फॅशन वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 32 साईजच्या कटोरी ब्लाऊजची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही बघणार आहोत, तेही अगदी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सोबत। तर इथे बघा, ही साडी आहे, खूप सुंदर अशी साडी आहे आणि या साडीचा ब्लाऊज आपण आज स्टिच करणार आहोत, कटिंग करणार आहोत। तर इथे बघा, काठापदराची साडी आहे, पदराला गोंडे आहेत आणि कलर कॉम्बिनेशन पण खरंच खूप सुंदर आहे। तर चला आता आपण कटिंगला सुरुवात करूया। तर हा आहे आपला 32 साईजचा कटोरी ब्लाऊज। तर याची पेपर कटिंग मी केलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच आपण बघणार आहोत की आपण जी पेपर कटिंग केलेली असती ती कशा प्रकारे अस्तरवर ठेवायची, सगळे कुठले पार्ट कुठे ॲडजस्ट करायचे, त्याच्यानंतर कटिंग कशी करायची ते सगळे अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत। आणि मी जेव्हा पण प्रत्येक कस्टमरचं ब्लाऊज कटिंग करत असते त्याच्या वेळेस फक्त मी पुढचा पार्टच कटिंग करत असते, कारण बॅक पार्ट हे सगळ्या साईजसाठी सेमच असतात। त्याच्यामुळे बॅक पार्टची मी पेपर कटिंग करत नाही, फक्त पुढचा पार्टची कटिंग करून घेते। मग तो प्रिन्सेस कट असला तरी किंवा आपला कटोरी ब्लाऊज असला तरी। तर इथे बघा, मी इथं बॅक पार्टची कटिंग करून घेत आहे आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅक पार्टची कटिंग कशी करायची ते सांगितलेलं आहे। प्रत्येक व्हिडिओज तेच सांगत बसले की तुम्ही पण बोर होता। तर ज्यांना जमत नाही त्यांनी अगोदरचे व्हिडिओ बघा, कारण त्याच्यामध्ये मी अगदी सविस्तर सांगितलेलं आहे प्रत्येक साईजनुसार, शोल्डर मुंडा किती घ्यायचा, गळ्यानुसार किती घ्यायचा, या चेंजेस काय करायचे तेही अगदी सविस्तर सांगितलेलं आहे। तर ते व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की चेक करा। त्याच्यानंतर आपण जो कटोरी ब्लाऊजचा शोल्डर मुंड्याचा चार्ट टाकलेला आहे ते बघून पण तुम्ही कटिंग करू शकता। सविस्तर अगदी सगळं त्यात लिहून दिलेलं आहे, साईजनुसार काय आपल्याला शोल्डर आणि मुंड्यामध्ये चेंज करायचे आहेत ते। ओके, तर इथे बघा, आता बॅक पार्ट आपला इथं पूर्ण कट होत मार्किंग करून होत आलेला आहे। इथे पाठीमागचा जो गळा आहे तो 10.5 इंच एवढा डीप नेक आहे। तसा 32 साईजमध्ये 10.5 इंच डीप नेक म्हणजे खूपच डीप नेक आहे, तरी पण आपले शोल्डर अजिबात उतरणार नाहीत। त्यामुळे याची जो शिलाईचा व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा, कारण खूप साऱ्या टिप्स मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर इथे बघा, आता बॅक पार्ट आपला मार्किंग करून झाला आहे आणि जे आपण पेपर कटिंग केलेली होती ती इथं मी घेतलेली आहे। तर इथे बघा, जिथं आपण बॅक पार्ट मार्किंग केलेला असतो ना त्याच्याच बाजूला अशा प्रकारे आपला जो कटोरीचा साईड पार्ट असतो ना तो ठेवायचा आणि मार्किंग करून घ्यायचा, म्हणजे इथं आपलं कुठंच अस्तर अजिबात वेस्ट जात नाही। बरोबर, म्हणजे 80 सेंटीमीटर 70 सेंटीमीटरमध्ये सुद्धा आपला 32 साईजचा ब्लाऊज जो आहे तो कट करून होतो। त्याच्या बाजूला इथे बघा, लगेच मी कटोरीचा पार्ट आहे तो इथं मी ठेवून घेतलेला आहे, म्हणजे साईडला आपल्या इकडं हात निघतील आणि योकपट्टी निघतील, म्हणजे खूप कमी कपड्यात आपल्या 32 साईजचा कटोरी ब्लाऊज इथं पूर्णपणे कटिंग करून होतो। तर इथे बघा, आता दोन्ही पार्ट आपले मार्किंग करून झाले। त्याच्यानंतर आता आपल्याला योकपट्टीचं मार्किंग करायचं आहे आणि योकपट्टीचं मार्किंग आपण ज्यावेळेस पेपर कटिंग केलेलं असतं त्यावेळेस इथं वाढवून घेतलेलं नसतं, त्याच्यामुळे आपल्याला खालच्या साईडला 1.5 इंच इथं वाढवून घ्यायचं असतं ते शिलाईसाठी, कारण खालच्या साईडला आपल्याला शिलाई मारायला अर्धा इंच जातं आणि वर योकपट्टी जोडण्यासाठी तिथं पण अर्धा किंवा 1.5 इंच जातं। त्याच्यासाठी खालच्या साईडला 1 इंच किंवा 1.5 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं असतं। तर इथं बघा, योकपट्टीत मी खालच्या साईडने वाढवून घेतलं। त्याच्यानंतर आपण जसं मार्किंग केलेलं आहे तसंच आपल्याला इथं परफेक्ट असं कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, आता सगळे पार्ट माझ्या इथं कटिंग करून झालेले आहेत। आता आपण बाहीची कटिंग करूया। तर बाही इथे बघा 4 फोल्डमध्ये इथं मी कपडा करून घेतलेला आहे अस्तरचा, आणि सगळ्यात अगोदर आपल्याला खालच्या साईडने सरळ करून घ्यायचं आहे आणि सरळ करून घेणं गरजेचं आहे, नाही तर मग काय होतं, कधी कधी कमी जास्त आपले पार्ट असले ना, एक बाही छोटी आणि एक बाही मोठी अशी होती। त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात अगोदर खालून कपडा सरळ करून घ्यायचा। त्याच्यानंतर बाहीची मोजून घेतलेलं असेल तर ठीकच आहे, नाही तर बाहीची उंची मोजून घ्यायची आणि दंडघेर मोजून घ्यायचा आणि मुंडा पण मोजून घ्यायचा। तर जेवढी पण बाही असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला बाहीचं माप टाकायचं आणि 3 इंच इथं मी कॅप हाईट घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथे बघा, आपला जो मुंडा होता तो होता 14 इंच, त्याचा हाफ घेतलं 7 इंच मार्किंग करून घेतलं आणि इथं बाहीचा शेप देऊन घेतला। त्याच्यानंतर इथे आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे, जेवढा पण दंडघेर असेल त्याचा हाफ आणि साईडला 2 इंच शिलाई मार्जिन। तर एवढी सोपी आहे आपली इथं बाही कटिंग करण्याची, आणि खूप साऱ्या डिटेल व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, तर ते तुम्ही चेक करा ज्यांना काही प्रॉब्लेम येत असेल त्यांनी।
मी फक्त सगळ्या साईजनुसार तुम्हाला आता मी कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुम्हालाही समजेल की साईजनुसार कुठल्या साईजमध्ये किती कटोरी घ्यायची आणि कशी स्टिच करायची, परफेक्ट गोल गळा येण्यासाठी आपल्याला कशी कटोरी जोडायची असते, ह्या सगळ्या टिप्स आपण पुढे शिलाईच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, तर इथे बघा हा जो ब्लाऊज पीस आहे तो असा डबल फोल्ड मी इथं अंथरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे बघा जी बॉर्डर आहे ते आपल्याला इथं बाहीसाठी घ्यायची आहे. तर बॉर्डरवर मी इथं बाही ठेवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडला इथं पाठीमागचा भाग आणि आपले जे बाकीचे साईड पार्ट आहेत ते सगळे इथं व्यवस्थित ठेवून घ्यायचे, कारण ब्लाऊज पीस खूप मोठा होता आणि आपला ब्लाऊज आहे तो कमी साईजचा होता, त्यामुळे इथं आपल्याला ब्लाऊज पीस अजिबात कमी पडत नाही, उलट भरपूर सारा ब्लाऊज पीस शिल्लक राहिलेला होता. तर इथे बघा जसं आपण पार्ट ठेवून घेतलेत तसंच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि अर्धा ते 1 इंच एक्स्ट्रा ठेवूनच आपल्याला कटिंग करायचं आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. एकदम कट टू कट कधीच कट करून घ्यायचं नाही, नेहमी आपला ब्लाऊज पीस थोडासा एक्स्ट्राचाच कट करून घ्यायचा. मग नंतर ज्यावेळेस आपण दोन्ही पार्ट एकत्र जोडतो त्याच्यानंतर जो एक्स्ट्रा राहिलेला असतं ते कट करून टाकायचं, म्हणजे परफेक्ट अशी फिनिशिंग ब्लाऊजला येते. आणि ज्यांना परफेक्ट फिनिशिंग पाहिजे असेल त्यांनी आपले व्हिडिओ बघून ज्या मी गोष्टी सांगत असते त्या फॉलो करून ब्लाऊज स्टिच करा, एकदम परफेक्ट अशी फिटिंग आणि फिनिशिंग दोन्ही पण छान येतं. ओके, तर इथे बघा आता सगळे पार्ट इथं आपले कट होत आलेले आहेत आणि याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आज आपण स्टिचिंगचं बघणार आहोत, कारण एकच व्हिडिओ खूप मोठा होतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.